महायुतीतील सर्व पक्षांनी जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी ठरवलेला फॉर्म्युला आपापल्या पक्षाकडे पाठवला असल्याची माहिती भाजपा नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. आज संध्याकाळी महायुतीच्या नेत्याची बैठक होणार असून ही बैठक संपल्यानंतर फॉर्म्युला सांगितला जाईल असं देखील गोरंट्याल यांनी म्हटलंय. मेरिटवरील उमेदवारालाच उमेदवारी देणार असंही त्यांनी सांगत आजच युतीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. महायुतीत पक्षाच्या चिन्हावर ज्यांचे निवडून आलेले नगरसेवक जास्त त्यांचा महापौर, अपक्ष नगरसेवक आणणाऱ्यांना महापौरपद दिलं जाणार नाही असं देखील गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. शिवसेनेकडून दगाबाजी नको अशी मागणी सत्तारकडे केली असल्याचं त्यांनी मान्य केले. सर, काय सांगाल? मागील 2 दिवसापासून बैठकी सुरू आहेत युती संदर्भात, काय चर्चा? आणि काल बैठक झाली होती. त्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दानवेसाहेब, सन्मान्य आमदार लोणीकरजी, शिवसेनाचे नेते सन्मान्य खोतकरजी आणि मी स्वतः आम्ही बसून काही गोष्टीवर चर्चा झाली आणि एक फॉर्मॅट तयार केला आणि ते फॉर्मॅट त्याने त्यांची पार्टीकडे पाठवलं, आम्ही आमची पार्टीकडे पाठवलं. ते फॉर्मॅट अनुसार जर पार्टीने आदेश दिला तर आम्ही युती करून लढणार. कसं कसं जागा ठरल्या तुमच्या? आता जाऊ दे, ते तुमच्या चॅनलवर बोलत नाही मी. तरी तेच आज संध्याकाळी युती झाल्यानंतर बोलून टाकू ना तुम्हाला. 7 वाजता होणार आहे आमची आणि रात्री 8-8:30 तुम्हाला माहित पडेल. बरं, युती झाली तर कार्यकर्त्यांबद्दल काय? हे बघा, युती झाली की नाही झाली, कार्यकर्त्यावर अन्याय होतच. हे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे, पण योग्यता देऊनही आम्हाला तिकीट द्यावं लागतं. कारण वरिष्ठ लोकांना मला दाखवावं लागतं निवडून आलं. माझ्यासोबत 24 तास आले आणि तो नगरसेवक होऊ शकत नाही असला जर मी तिकीट दिलं तर माझ्या करिअरवर परिणाम होईल. म्हणून मेरिट असेल त्यालाच तिकीट भेटणार आहे. बरं, आज ही शेवटची बैठक असणार का युती संदर्भात? हो, शेवटी म्हणजे शिक्कामोर्तब होणार आज. आज फायनल होणार? शिक्कामोर्तब होणार. महापौर कोणाचा? नाही, महापौरचं असं ठरलंय की जास्तीत जास्त येईल त्याचा महापौर, म्हणजे युतीमध्ये. नाहीतर युती सोडून कोणी अपक्ष आणला आणि सांगितलं हे नगरसेवक माझ्यासोबत आमचा महापौर, तसा नाही. युतीमध्ये आमच्या युतीमध्ये जे 65 मी लढणार आहे आणि त्या 65 मध्ये सिम्बॉलवर जे लढणार आहे कमळाच्या फुलवर आणि धनुष्यबाणवर, ते जर कमळ जास्त आला ते आमच्याकडे यायचं, तर त्यांचे जास्त आले आम्ही त्यांच्याकडे जाणार. अशी पद्धती अशी एक आम्ही ठरवलेलं आहे. आणि याबद्दल आम्ही जर कमल 10 इकडून आणले किंवा सेनाने तिकडून 10 आणले तर तसं आम्ही महापौरचं लढणार. आम्ही हे युती झाल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बसणार आहे. याबद्दल एक बैठक अब्दुल सत्तार जे माझे मित्र माजी मंत्री आहे त्यांनी हा फॉर्म्युला त्यांनीच काढला. आणि मी म्हणलो की साहेब दगाबाजी उद्या नको, जर आम्ही निवडून आले तर आम्हाला दगाबाजी नको, किंवा तुम्ही निवडून आलात आम्ही दगा करणार. मग त्याने एक फॉर्म्युला काढला की सीएम डेप्टी सीएम समोर बसायचं युती झाल्यानंतर आणि दोन्ही पक्षाला आश्वासन दिलं पाहिजे की तुमचं आलं तर तुम्ही करा, आमचं नाही तर कोणी 2 अपक्ष घेऊन येणार, 5 अपक्ष घेऊन येणार म्हणून मीच मोठा आहे असं नको. कारण यासाठी वरिष्ठ लोकांना मी बोलणार आहे आणि युती झाल्यानंतर ती गॅरंटी घेणार आहे. जर युती झाली तर तुमचे जे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्यासाठी शायरीतून कशी भावना व्यक्त करा, तुमच्या अनोख्या शायरी? आता हे कार्यकर्त्यांची नाराजीवर शायरी करण्यामध्ये माझा एक मित्र माझ्याकडे बघतो. सब कुछ मांग लिया मैंने तुमको मांगकर, अभी हाथ नहीं उठते मेरे दुआ मांगने के लिए.